नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सर स्वागत आहे. आज आपण विशेषतः PMRDAची जी लॉटरी आहे जी सध्या रनिंगमध्ये आहे पुण्यामध्ये, त्या लॉटरी संदर्भात सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ही लॉटरी मुख्यत्वे म्हाडा लॉटरी प्रमाणेच आहेत. याचे रजिस्ट्रेशन वगैरे सर्व म्हाडा लॉटरी सारखेच आहे. आणि या लॉटरीचे विशेष म्हणजे काय तर याचे जे फ्लॅट्स आहेत हे सर्व फ्लॅट्स रेडी पोझिशन आहेत. म्हणजे 1326 फ्लॅट्स पूर्ण रेडी टू मूव्ह आहेत. तुम्हाला फक्त लॉटरीमध्ये अर्ज करायचा आहे. लॉटरीमध्ये नंबर आला की तुम्ही डायरेक्ट तिथे राहायला पण जाऊ शकता आणि हे तुम्ही फ्लॅट जाऊन पाहू शकता की एकदम चांगल्या लोकॅलिटीमध्ये आहेत आणि सर्व ॲम्युनिटीसह हे फ्लॅट भेटणार आहेत तुम्हाला. यामध्ये प्रामुख्याने 2 साईट्स देण्यात आलेले आहेत, जे की एक साईट आहे सेक्टर 12 मध्ये आणि दुसरी साईट आहे सेक्टर 30-32 मध्ये. सेक्टर 12 जो आहे तो टाटा मोटर्स प्लांटच्या शेजारीचा आहे आणि सेक्टर 30-32 जो आहे तो निगडी प्राधिकरणच्या जवळ आहे. तर या दोन्ही साईटची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की याचा फ्लोअर प्लॅन, लोकेशन, मार्केट रेट वगैरे सर्व गोष्टी, फ्लॅटचे डायमेन्शन, सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर पहा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. PMRDAची जी साईट आहे हाऊसिंगची ती कशी पाहायची मी तुम्हाला सांगतो की ती डेटवर किती आहे ते आपण पाहूया. तसं तुम्ही गुगलवर जायचं, टाईप करायचं आहे housing.pmrda.gov.in. या असं टाईप करून तुम्हाला हे पेज ओपन होईल. तर त्या पेजवर तुम्ही क्लिक करायचं आहे. असं क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की सेम ही जी साईट आहे, जी म्हाडाची जी आपली वेबसाईट आहे त्याप्रमाणे सर्व गोष्टी इथं आहेत. याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस सेम म्हाडासारखंच आहे. यामध्ये खूप काही चेंज नाहीये, थोडाफार बदल असेल पण बऱ्यापैकी सर्व प्रोसेस म्हाडासारखीच आहे. तर यामध्ये जे वरच्या ज्या 3 लाईन्स आहेत त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ह्या लिंक्स ओपन होतील. यामध्ये क्विक लिंक्सवर गेले की तुम्हाला या असं पेज ओपन होईल. त्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की सर्वप्रथम एक क्विक लिंक इथं दिलेली आहे. पहिला आपण याची जी डेट वाढलेली आहे ती पाहूया की किती डेट आहे यामध्ये. तर हे जे ऑक्टोबर 2024 लॉटरी रिवाइज कॅलेंडर आहे ते आपण पाहूया कसं आहे. तर ते आपण डाउनलोड केलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने आहे की याची जी पहिली तारीख होती हे नागरिकांना अजून कागदपत्रे गोळा करण्यासाठी वगैरे वेळ मिळावा म्हणून त्यांनी एक्सटेंड केली असं काय रिझन दिलेलं आहे. तर हे जे आहे ते सुधारित कॅलेंडर आहे. जसं की 11 ऑक्टोबरला लॉटरी चालू झाली होती. 12 ऑक्टोबर पासून हे अर्ज वगैरे चालू झालेले होते. 12 ऑक्टोबर रोजी चालू झालेले होते आणि यांची जी लास्ट तारीख होती ती 12 नोव्हेंबरच होती. म्हाडाप्रमाणेच होती सर्व सेम तारीख, पण ती आता वाढवून त्यांनी आता अर्ज करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत इथं वेळ देण्यात आलेला आहे अर्ज करण्यासाठी किंवा ऑनलाईन नोंदणीसाठी ती सायंकाळी 5 वाजेपर्यंत. ऑनलाईन पेमेंटची जी आहे ती 30 नोव्हेंबर ठेवण्यात आलेली आहे रात्री 12 पर्यंत. RTGS साठी त्यांनी 2 डिसेंबर पर्यंत वेळ देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून. बाकी ड्राय रन वगैरे सर्व गोष्टी सेमच आहेत की प्रायोरिटी जाहीर करायची, नंतर अंतिम यादी जाहीर करणे, या सर्व गोष्टी इथं होणार आहेत. या तारखा आहेत आणि जो ड्रॉ आहे तो 31 डिसेंबरला सकाळी 10 वाजता होणार आहे. जो लकी ड्रॉ आहे तो 31 डिसेंबरला तुम्हाला कळणार आहे की विनर झाले की नाही झाले. तर अशा पद्धतीने यांचं सुधारित वेळापत्रक आहे. म्हणजे तुमच्याकडे सुद्धा वेळ आहे डॉक्युमेंट गोळा करण्यासाठी. त्यानंतर जी सेकंड लिंक आहे आणि एक दुसऱ्या एक यामध्ये ठेवलेली आहे गोष्ट चांगली, ती मला खूप आवडली. ती म्हणजे व्हिजिटसाठी तुम्ही जाऊ शकता फ्लॅट पाहण्यासाठी आणि त्यांनी एक फॉर्मॅट बनवलेला आहे त्यासाठी. आता आपण म्हाडाच्या साईड बऱ्याच पाहिल्या की त्यामध्ये आपण व्हिजिटला गेलो तरी ते बिल्डर दाखवतो, नाही तर ते बिल्डरच्या मनावर राहतं किंवा साईट चालू असतात त्यामुळे तिथे सेफ्टी पण नसते. त्यामुळे सुद्धा हे सुद्धा रिझन सांगून ते आपल्याला साईट बघण्यासाठी नाकारतात. पण हे जे सर्व साईट्स आहेत याच्या हे सर्व रेडी पोझिशन आहेत आणि तुम्ही प्रत्यक्ष फ्लॅट पाहायला जाऊ शकता. हा त्याचा फॉर्मॅट असा देण्यात आलेला आहे की नागरिकांनी दर गुरुवार रविवार दिवशी, गुरुवार आणि रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत फ्लॅटची पाहणी करण्यासाठी जाऊ शकतात. आता यांनी इथं नंबर सुद्धा दिलेले आहेत की पेठ क्रमांक सेक्टर 12 मध्ये जे आहेत EWCLIG मध्ये जे आहेत घरं, त्यांना ह्या व्यक्तीला त्यांनी फोन करायचा आहे. कनिष्ठ अभियंता आहेत यांचा इथे नंबर सुद्धा देण्यात आलेला आहे आणि असं सर्व तर दिलेले आहे की 30-32 मध्ये ह्या व्यक्तीला फोन करा, 12 मध्ये या असे यांनी नंबर सुद्धा दिलेले आहेत. या व्यक्तीला फोन करून तुम्ही डायरेक्ट पाहण्यासाठी जाऊ शकता. ही एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊन फ्लॅट पाहून येऊ शकता. आणि माझं मत आहे की तुम्ही अर्ज करण्यासाठी नक्की तुम्ही फ्लॅट जाऊन पाहून या. त्यानंतर जी दुसरी गोष्ट देण्यात आलेली आहे ती म्हणजे इथं हेल्प फाईल सुद्धा देण्यात आलेली आहे.
म्हणजे अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणाची गरज भासणार नाही, तर सर्व फाईल्स देण्यात आल्या की कसं स्टेप बाय स्टेप तुम्ही अर्ज करायचा आहे. फ्रंट पेज तुम्हाला आपण पाहिलं की अशा पद्धतीने फ्रंट पेज ओपन झालेलं होतं. त्यानंतर तुम्हाला सेकंड पेज कसं येणार आहे, अशा पद्धतीने पॅन ऍड केला तर तुम्हाला अशा गोष्टी सर्व A to Z सर्व पेजेस त्यांनी इथे ऍड केलेले आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. तर हे सुद्धा तुम्ही गाईड म्हणून घेऊ शकता. आणि थर्ड म्हणजे इथं जी ऍडव्हर्टाइजमेंट होती लॉटरीची, ती सुद्धा आपण इथं डाउनलोड करू शकतो. ही ऍडव्हर्टाइजिंग काढली होती, जी की यामध्ये तुम्ही पाहू शकता की जी लास्ट तारीख जी होती अर्ज करायची ती 12/11च होती, म्हणजे 11 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आलेली होती, पण ती सध्या आता वाढवण्यात आलेली आहे. आणि इथे यांचं बुकलेट सुद्धा आहे, PMRD लॉटरी बुकलेट. यामध्ये सर्व नियमांचे वगैरे सर्व गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत, तर तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता. तर यामध्ये सर्व म्हणजे नियम काय आहेत, पात्रते अटी काय आहेत, सर्व गोष्टी यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. तुम्ही हे सुद्धा वाचून सर्व रेफर करू शकता. तर यामधल्या थोडक्या माहिती मी ज्या महत्वाच्या आहेत त्या गोळा करून तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ते आपण पाहूया कशा पद्धतीने आहेत. आता या तुम्ही पिक्चरमध्ये पाहू शकता की कोणत्या एरियामध्ये कोणत्या गटासाठी किती फ्लॅट्स आहेत याची सर्व डिटेल माहिती देण्यात आलेली आहे किमतीसकट. तर सेक्टर नंबर 12 मध्ये म्हणजे जो टाटा मोटर्स शेजारी आहे तिथे EW साठी 47 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत, ज्यांची किंमत आहे 15,74,000 रुपये. तसेच सेक्टर 12 मध्येच LIG साठी 2 BHK देण्यात आलेला आहे, जो की 59.27 स्क्वेअर मीटर मापाचा आहे. आणि असे 614 2 BHK LIG ग्रुपसाठी ठेवण्यात आलेले आहेत, जे की सेक्टर नंबर 12 मध्ये आहेत, ज्यांची किंमत ठेवण्यात आलेली आहे 35,57,000 रुपये. आणि नक्कीच ही किंमत सुद्धा मला वाटतं की मार्केट रेटपेक्षा कमीच आहे. 2 BHK सुद्धा हा मोठा आहे साईजने, जो 600-650 या मापाचा हा 2 BHK आहे. तसेच सेक्टर नंबर 32 मध्ये EW आणि LIG साठी जवळजवळ 347 आणि 329 एवढे फ्लॅट्स ठेवण्यात आलेले आहेत, ज्यांचं की कार्पेट एरिया 25 आणि 34 स्क्वेअर मीटर याच्या आसपास आहे. आणि त्यांची किंमत सुद्धा 20,90,000 ते 28,32,000 पर्यंत किंमत ठेवण्यात आलेली आहे. जो EW साठी ठेवण्यात आले तो इथं 1 RK आहे. आणि सेक्टर 12 मध्ये जो EW साठी ऑप्शन दिलेला आहे तो 1 BHKचा आहे. म्हणजे सेक्टर नंबर 12 मध्ये 1 BHK आहे EW साठी, आणि सेक्टर नंबर 30-32 मध्ये EW साठी 1 RK ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर जो उत्पन्न गट आहे तो कसा इथं ठेवण्यात आलेला आहे. जो अत्यल्प उत्पन्न गट आहे म्हणजे EW साठी जे लिमिट आहे सेक्टर 12 साठी जे 3 लाखापर्यंतचं जे यांचं उत्पन्न आहे ते EW साठी अर्ज करू शकतात. आणि सेक्टर 30-32 मध्ये जे 6 लाखापर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे ते सुद्धा EWS मध्ये अर्ज करू शकतात सेक्टर नंबर 30-32 साठी. आणि LIG ग्रुपमध्ये दोन्ही सेक्टरमध्ये ज्यांचं उत्पन्न 9 लाखापर्यंत आहे ते LIG ग्रुपमध्ये अप्लाय करू शकतात. आता इथे जो अत्यल्प ग्रुप उत्पन्न गट आहे म्हणजे EWS साठी जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती 5,000 ठेवण्यात आलेली आहे. आणि म्हाडाप्रमाणे तिथे जो 708 रुपये जे आहेत ते 600 रुपये फॉर्म फी आणि 108 रुपये GST असे 708 रुपये हे नॉन रिफंडेबल वाले आहेत. LIG ग्रुपसाठी जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती आहे 10,000 रुपये, आणि टोटल अमाऊंट जी होती 10,708 रुपये, ज्यामध्ये 708 रुपये नॉन रिफंडेबल आहेत. तर हे जे ते फ्लोर प्लॅन वगैरे बिल्डिंग्स वगैरे आहेत त्याचे काही फोटोज आहेत, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की अशा पद्धतीने खूप एकदम सुसज्ज अशा बिल्डिंग्स आहेत. सर्व एम्प्टी स्पेस सुद्धा चांगला देण्यात आलेला आहे. आता ही जी PMRD ची साईट आहे ज्या ठिकाणी 1300+ फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत ते ऍक्च्युली गुगल मॅप्सवर कुठे आहे हे आपण सर्च करूया. तर मी जसं की आपल्याला म्हटलं आहे की ते स्पाईन रोडला आहे. स्पाईन रोड हा आहे जो आहे हा स्पाईन रोड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ते स्पाईन सिटी मॉल आहे, यावरून या रोडचं मॉल स्पाईन मॉल आहे, स्पाईन रोड आहे या मॉलवरून. तर हा स्पाईन सिटी मॉलच्या याच रोडला ती साईट देण्यात आलेली आहे. आणि याच रोडला टाटा मोटर्सचा हा प्रोजेक्ट आहे. टाटा मोटर्सची मोठी कंपनी आहे इथे, आणि या कंपनीला बरोबर या लागूनशी स्पाईन रोड आहे आणि इथेच ही साईट देण्यात आलेली आहे. आता मॅपवर पाहूया की हा जो एरिया आहे पूर्ण एवढ्या तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत, हा सर्व मिळून हा प्रोजेक्ट आहे PMRD चा. यामध्ये सर्व म्हाडाचे फ्लॅट्स म्हणजे PMRD चे जो फ्लॅट्स आता लॉटरीमध्ये काढलेले आहेत ते 1300 फ्लॅट्स यामध्ये बिल्डिंग्स मध्ये आहेत, विभागून आहेत, सर्व ठिकाणी जरा असे आहेत. तर ह्या तुम्ही बघू शकता सर्व बिल्डिंग जवळजवळ रेडी पोझिशन झालेले आहेत. इथे कोणतीही बिल्डिंग तुम्हाला दिसतंय की
कन्स्ट्रक्शन काय दिसत, सर्व बिल्डिंग रेडी पोझिशन दिसत आहेत. हा एम्युनिटी स्पेस खूप इथे चांगला देण्यात आलेला आहे. मोठे प्लेग्राऊंड आहेत. आता एवढा मोठा इथे तुम्ही बघू शकता, फुटबॉलच्या ग्राउंड एवढा मोठा ग्राउंड इथे देण्यात आलेला आहे. इथे गार्डन्स वगैरे आहेत. हा क्लब हाऊस वगैरे आहे. इथे एम्युनिटी स्पेस बऱ्यापैकी देण्यात आलेला आहे. भरपूर म्हणजे एकदम हायफाय सोसायटी सारखं ह्या प्रोजेक्ट आहे हा पूर्ण. भरपूर म्हणजे एम्युनिटीज सर्व आहेत. रोड सुद्धा मध्ये तुम्ही पाहू शकता की खूप मोठे मोठे रोड्स आहेत. एकदम रोड सुद्धा एकदम सुसज्ज आहेत असे, म्हणजे सर्व एकदम ओके मध्ये आहे. इथे एकदम तुम्हाला हायफाय सोसायटीमध्ये राहण्यासारखे फील येणार आहे. असा हा PMRDचा प्रोजेक्ट आहे. सर्व बिल्डिंग्स तुम्ही पाहू शकता इथे की रेडी आहेत. त्यामधील थोडेच फ्लॅट जे आहेत ते अजून जे लॉटरीमध्ये काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता. इथं ग्राउंड व्यवस्था आहे. आता हे एका वर्षा आधीच अपडेट आहे. आता ऍक्च्युली आता मध्ये सुद्धा भरपूर अपडेट झालेले असणार आहेत. सर्व बिल्डिंग्स मध्ये राहणे गाड्यावर दिसत तुम्हाला लोक राहत सुद्धा आहेत. यामध्येच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आता कोणत्या कोणत्या बिल्डिंग मध्ये आहेत ते पाहावं लागेल. सर्व डिटेल्स आपल्याकडे आहेत. तर सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हे गुगल मॅप्स दाखवत आहे की सर्व बिल्डिंग्स या रेडी आहेत अशा पद्धतीच्या. या इकडे या ठिकाणी थोड्या बिल्डिंग्स आहेत, इथं थोड्या बिल्डिंग्स आहेत. सर्व बिल्डिंग्स या रेडी आहेत. अशा पद्धतीने हा PMRDचा प्रोजेक्ट आहे. एकदम खूप मस्त असा प्रोजेक्ट आहे हा. तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय जरूर करा, माझं तर मत आहे. यामध्ये थोड्या म्हाडासारख्या सर्व नियम वगैरे आज देण्यात आलेले आहेत. थोड्याशा कंडिशन्स वेगळ्या आहेत, त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर काय आहेत. तर हा तुम्ही लोकेशन तर आपल्याला पूर्ण काढलेले आहे. टाटा मोटर्सला शेजारी स्पाईन रोड आहे. स्पाईन रोडलाच ही साईट देण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड पासून खूप पिंपरी चिंचवड एरियामध्येच आहे. इकडे तुम्ही पाहू शकता की पिंपरी चिंचवडचे जे RTOचे कार्यालय इथं आहे. या ठिकाणी RTO कार्यालय आहे. इथं एक्झिबिशन भरतात ते आहे. पुणे पिंपरी चिंचवडचं इंटरनॅशनल एक्झिबिशन सेंटर इथं आहे. म्हणजे एकंदरीत खूप फुल्ली डेव्हलप एरिया आहे हा. तर मित्रांनो, आता आपण या जे प्रोजेक्ट आहे PMRDचा, यामध्ये फ्लॅटची माप कसे आहे किंवा फ्लोर प्लॅन कसा आहे ते पाहूया. आता यामध्ये प्रामुख्याने जो सेक्टर नंबर 12 मध्ये जो की EWS मध्ये जो 1 BHK देण्यात आलेला आहे तो अशा पद्धतीने आहे. सर्व 1 BHK एकसारखेच आहेत. यामध्ये तुम्ही पाहू शकता की इथे हॉल देण्यात आलेले आहे एंट्रन्सला. हॉल नंतर इकडे किचन आहे. हॉलला इथं बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. बाल्कनीला लागूनच किचन आहे. किचन नंतर इथे बेडरूम आहे आणि इकडे टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आले. हे बाथरूम आहे आणि हे टॉयलेट आहे, जसं इथं दाखवलेलं आहे. इथं वॉश बेसिन टेबल सुद्धा इथं बसवण्यात आलेलं आहे. तर आता हॉलचं यामध्ये जे माप आहे, हा फ्लॅट जो पूर्ण आहे प्रामुख्याने 318 स्क्वेअर फूट एवढ्या मापाचा आहे. 318 स्क्वेअर फूट याचं माप आहे. आणि यामधील जो हॉल आहे, यामध्ये जो हॉल आहे तो 12 बाय 10 असं हॉलचं माप आहे. 12 बाय 10. यामध्ये हॉलला जी बाल्कनी आहे ती आहे 5.5 बाय 4. छोटीशी बाल्कनी देण्यात आलेली आहे, पण ठीक आहे, EWS साठी एक सफिशियंट आहे त्यांच्या बजेटनुसार. आणि जे किचन जे आहे ते 6 बाय 9 या मापाचं किचन आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की L शेप मध्ये किचन ओटा सुद्धा देण्यात आलेला आहे. इथे डायनिंगची सुद्धा व्यवस्था इथं थोडीशी देण्यात आलेली आहे, म्हणजे तुम्ही इथं करू शकता डायनिंगची व्यवस्था सुद्धा. त्यानंतर जे बेडरूम आहे, बेडरूम माप आहे 9 बाय 9.25 असं मापाचं बेडरूम आहे. 9 फूट असं 9.25 असेच माप आहे. आणि यामध्ये टॉयलेट जे आहे सेपरेट आहे आणि बाथरूम जे आहे सेपरेट देण्यात आलं आहे. त्यानंतर आपण जो सेक्टर 12 मध्ये जो 2 BHK आहे त्याचं माप पाहूया कसं आहे. जसं तुम्ही पाहू शकता, सेक्टर 12 LIG ग्रुपसाठी हा 2 BHK देण्यात आलेला आहे. आणि 2 BHK अशा पद्धतीने देण्यात आलेला आहे की एंट्रन्सला इथं सुरुवातीला हॉल आहे. हॉलच्या सर इथे एक बेडरूम देण्यात आलेली आहे. इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. एक कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे, इथं वॉश बेसिन आहे. नंतर इथं हॉललाच सिट आउट स्पेस आहे, म्हणजे ही बाल्कनी आहे. बाल्कनी सुद्धा इथं सफिशियंट मापाची आहे 2 BHK साठी. आणि इकडे किचन देण्यात आलेलं आहे साईडला. आणि या साईडला आहे ती मास्टर बेडरूम देण्यात आलेली आहे. आणि इकडे जी आहे ती चिल्ड्रन्स बेडरूम आहे. तर यांची माप कशी आहेत, तर हा जो 2 BHK आहे टोटल त्याचा 638 स्क्वेअर फूट या मापाचा आहे. 638, भरपूर मोठा 2 BHK आहे हा. यामध्ये जो हॉल आहे तो 10 बाय 13 मापाचा आहे. 10 बाय 13 मापाचा हॉल आहे. हॉलला जी बाल्कनी आहे ती 6 बाय 8 अशा मापाची आहे. आणि जे किचन आहे ते 8 बाय 11.5 या मापाचं किचन देण्यात आलेलं आहे. किचनला विंडो वगैरे सर्व एकदम ओके आहे. विंडो आहे इकडे. बेडरूमनुसार चांगली विंडो देण्यात आलेली आहे. हॉलला जी आहे डायरेक्ट बाल्कनी अटॅच आहे, त्यामुळे ह्याला जो व्हेंटिलेशनचा विषय नाही राहणार.
त्यानंतर जी इकडची चिल्ड्रन्स बेडरूम आहे तिचं माप सुद्धा जवळजवळ 10 बाय 13 आहे. हॉलच्या मापाचीच बेडरूम इथे देण्यात आलेली आहे, म्हणजे हॉल आणि बेडरूम एकाच मापाचे आहेत. यामध्ये भरपूर स्पेस आहे की 2 बेड्स इथं दाखवलेले ठेवून, कपाट वगैरे ठेवून सुद्धा भरपूर स्पेस शिल्लक राहत आहे इथे सुद्धा. आणि त्यानंतर इकडे जी मास्टर बेडरूम आहे ती आहे जवळ 11 बाय 11.5 या मापाची आहे. मास्टर बेडरूम 11 बाय 11.5 आहे. याला सुद्धा चांगली विंडो देण्यात आलेली आहे आणि याला एक टॉयलेट बाथरूम अटॅच देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने हा 2 BHK आहे जो की LIG ग्रुपसाठी आहे. जवळजवळ 638 स्क्वेअर फूट या मापाचा. आता सेक्टर 12 मध्ये 1 BHK आहेत ते 8 फ्लॅट पर फ्लोर अशी सुद्धा एक बिल्डिंग आहे की ज्यामध्ये 8 फ्लॅट आहेत एका फ्लोरला. 2 स्टेअर केस देण्यात आले, 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. अशा पद्धतीने ही पूर्ण अशी बिल्डिंग आहे सेक्टर 12 मध्ये. म्हणजे जी टाटा मोटर्सच्या शेजारी जी साईट आहे स्पाईन रोडला त्या ठिकाणी अशा पद्धतीची व्यवस्था आहे. त्यानंतर सेक्टर 12 मध्ये जो 2 BHK देण्यात 2 BHK जो देण्यात आलेला आहे तो अशा पद्धतीने आहे की जिथे सॉरी हा जो आहे तो 1 BHK आहे का? 1 BHK हा 1 BHKच आहे. हा 8 युनिट्स पर फ्लोर आहेत आणि हा सुद्धा 1 BHKच आहे जो की हा सुद्धा 8 फ्लॅट्स पर युनिट आहेत. म्हणजे सॉरी हा 12 आहेत. अशा पद्धतीची पण जो बिल्डिंग आहे EWS साठी. त्यानंतर 2 BHK साठी इथं आहे प्लॅन सेक्टर 12 मधला LIG ग्रुपसाठी, ज्यामध्ये 8 युनिट्स पर फ्लोर आहेत. म्हणजे 8 फ्लॅट आहेत प्रत्येक युनिटला. 2 स्टेअर केसेस, 2 बाल्कनी, लिफ्ट वगैरे असे देण्यात आलेले आहेत. आणि या सर्व विंग्स 11 मजली आहेत सर्व विंग्स या सेक्टर 12 मधील. तर तुम्ही पाहू शकता 8 फ्लॅट्स देण्यात आले आहेत एका फ्लोअरला. त्यानंतर जो सेक्टर 30-32 आहे जो की निगडी प्राधिकरणच्या जवळपास आहे तिथं जो 1 RK आहे जो की EWS ग्रुपसाठी आहे. तर तो कसा आहे तो आपण पाहूया. तर ही इथून एंट्रन्स या साईडने आहे आणि एंट्रन्स लॉबी इथे देण्यात आलेली आहे. माप आहे 6.25 बाय 5. एवढी मोठी एंट्रन्स लॉबी देण्यात आलेली आहे. 6.25 बाय 5 म्हणजे इथंच भरपूर एरिया वेस्ट झालेला आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर याचा हॉल जो आहे 13.5 बाय 10 एवढ्या मापाचा इथं हॉल देण्यात आलेला आहे. हॉलला लगेच किचन आहे. 1 RKचा आहे त्यामुळे फक्त हॉल आणि किचन दोनच गोष्टी यामध्ये आहेत. 6 बाय 6चं किचन आहे आणि किचनला बाल्कनी देण्यात आलेली आहे 6 बाय 2.5ची. याचा ड्राय बाल्कनी किंवा अगर सुद्धा कपड्याचा उपयोग होऊ शकतो इथे. त्यानंतर इथं वॉश बेसिन देण्यात आलेलं आहे, बाथरूम वेगळं आहे, टॉयलेट वेगळं देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने हा 275 स्क्वेअर फूट मापाचा 1 RK इथं देण्यात आलेला आहे. सेक्टर नंबर 30-32 म्हणजेच निगडी प्राधिकरणच्या जवळ आहे तो सेक्टर. त्यानंतर सेक्टर 30-32 मध्ये LIG ग्रुपसाठी जो 1 BHK देण्यात आलेला आहे त्याचं आपण पाहूया कसं आहे. आता इथं सुद्धा एंट्रन्स लॉबी देण्यात आलेली आहे जी की जवळजवळ त्याच साईजची वाटते मला. 1.1 एंट्रन्स लॉबी जी आहे तीच आहे 6.25 बाय 5 या मापाचीच आहे जवळपास. आणि त्यानंतर ह्या सुद्धा एरिया थोडासा वेस्ट झालेला आहे. इथं लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूमचं जे माप आहे ते 10 बाय 12.5 एवढ्या मापाचं लिव्हिंग रूम देण्यात आलेलं आहे. 10 बाय 12.5 आणि लगेच इथे किचन देण्यात आलेलं आहे समोरच लिव्हिंग रूमच्या आणि किचनला बाल्कनी देण्यात आलेली आहे. जे किचनचं माप जे आहे क्लीन ते 5.75 बाय 6 एवढ्या मापाचं किचन आहे आणि बाल्कनी जी आहे ती 6 बाय 3 मापाची देण्यात आलेली आहे ही बाल्कनी. तर इकडे या साईडला बेडरूम देण्यात आलेला आहे. बेडरूमचं माप जे आहे ते 8 बाय 9 अशा मापाचं आहे. 8 बाय 9 या मापाच्या आसपास बेडरूम देण्यात आलेला आहे. इथे कबर्डसाठी स्पेस देण्यात आलेला आहे. टॉयलेट बाथरूम इकडं हे पण टॉयलेट बाथरूम आहे आणि हे सुद्धा टॉयलेट बाथरूम आहे. इथे एक इंडियनचं देण्यात आलेलं आहे, इंडियन स्टाईलचं, आणि हे वेस्टर्न स्टाईलचं इथं टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे आणि वॉश बेसिन सुद्धा इथं देण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हा सेक्टर 30-32 मधील 1 BHK आहे जो की LIG ग्रुपसाठी आहे. आता सेक्टर 30-32 मध्ये बिल्डिंग तुम्हाला पाहिले की वेगवेगळ्या आकाराचे आहेत. अशाच वेगळं म्हणजे प्रत्येक फ्लॅट हा कॉमन भिंत कोणत्याही फ्लॅटला नाही, म्हणजे सर्व फ्लॅट इंडिव्हिज्युअल भिंत आहे सर्वांना. भले तो 1 RK जरी असला तरीही इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे कॉमन वॉल इथं कुठेही देण्यात आलेली नाही. मध्ये जिना आहे, इकडे फ्लॅट इकडे फ्लॅट असा, इकडे एंट्रन्स लॉबी इकडे एंट्री असा. तर अशा पद्धतीची ही बिल्डिंग आहे. तशा पद्धतीने 1 BHK सुद्धा तसाच आहे सेक्टर 30-32 मधला. कोणतीही कॉमन भिंत नाहीये आणि दोन्ही फ्लॅट पूर्ण वेगवेगळे आहेत.
इकडे एंट्रन्स लॉबी आणि इकडे एंट्रन्स लॉबी अशा पद्धतीने हा 1 BHK देण्यात आलेला आहे. यामध्ये पीएमआरडीची दुसरी साईड जी आहे जी की सेक्टर 30-32 आहे, ते ऍक्च्युली कुठं त्याचं लोकेशन आहे ते आपण पाहूया. तर त्यासाठी तुम्हाला टाईप करायचं आहे रेल विहार, याच्या जवळ ती साईड देण्यात आलेली आहे. आता रेल विहार तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की हा रेल विहारचा एरिया आहे आणि रेल विहारला लागूनच इथं म्हणजे अकोडी चिखली रोडला टच आहे ही. या ठिकाणी ही सेक्टर 30-32च्या बिल्डिंग्स पीएमआरडीचे स्टार्ट होतात. या ठिकाणी एक पूर्ण बिल्डिंगची रोच आहे, 1 2 3 4 अशा भरपूर बिल्डिंग्स देण्यात आलेले आहेत पीएमआरडी सर्व. इथं एम्युनिटी स्पेस वगैरे मध्ये सोडण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं. तर हे पाहू शकता की पूर्ण रो जी आहे ती पूर्ण पीएमआरडीचीच आहे बिल्डिंग सर्व. ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत ज्या वेगळ्या थोड्या आकारात दिसत आहेत त्या इथं मध्ये एम्युनिटी स्पेस देण्यात आलेला आहे. नंतर इथं हॉस्पिटल वगैरे आहे मध्ये. मग हे दत्तनगर रोड सोडला की परत ह्या बिल्डिंग आपल्या स्टार्ट होतात इथे. हा सर्व एम्युनिटी स्पेस आहे यांचाच. अशा भरपूर पूर्ण बिल्डिंगची रांगच आहे. खूप मोठा एरिया ह्याने इथं कव्हर केलेला आहे पीएमआरडीने. इथं पाहू शकता सर्व बिल्डिंगची पूर्ण रांग आहे अशी. तर हा सेक्टर 30-32 आहे की ज्यामध्ये पीएमआरडीचा सेकंड प्रोजेक्ट आहे. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये आणि इथं सुद्धा सर्व बिल्डिंग कम्प्लीट आहेत आणि अकोडी चिखली रोडला हा टच आहेत. हा जो अकोडी चिखली रोड आहे याला टच आहेत आणि इकडे जे आहे ते अकोडी स्टेशन इथे देण्यात आलेलं आहे. अकोडी स्टेशनच्या जवळच आहे हे सर्व. निगडी प्राधिकरण सुद्धा इथून खूप जवळ आहे. आणि इकडे हा मेन पिंपरी आपला रोड आहे. मेन निगडी बस स्टॉप इकडे आहे. इकडून प्राधिकरणाला आल्यानंतर अकोडी चिखली रोडला ही साईड देण्यात आलेली आहे. तर ह्या सर्व वेगळ्या आकारात थोड्या बिल्डिंग्स आहेत ज्यांचा प्रत्येक फ्लॅटला इंडिव्हिज्युअल भिंत देण्यात आलेली आहे. कोणत्याही फ्लॅटला कॉमन भिंत नाहीये. अशा दोन्ही फ्लॅट वेगवेगळे असे दिसतात. यामध्ये ईडब्ल्यूएस आणि एलआय साठी भरपूर फ्लॅट देण्यात आलेले आहेत जे की लॉटरीमध्ये त्याचा विनर ठरला जाणार आहे. आता यामध्ये पात्रतेच्या अटीमध्ये मला फक्त एकच गोष्ट जरा खटकलेली आहे, ती म्हणजे ह्या ज्या सदनिका आहेत सर्व दोन्ही सेक्टरमधील, तर ह्या तुम्ही वाचू शकता की 80 वर्षाच्या भाडेपट्ट्यावर वाटप करण्यासाठी आहेत. म्हणजे या सदनिका तुम्हाला 80 वर्षासाठीच फक्त भेटणार आहेत. त्यानंतर हे पीएमआरडीकडे हस्तांतरित होतील किंवा काय होईल पुढे माहीत नाही. हे आता त्यावेळच्या गव्हर्नमेंटवर डिपेंड आहे की ती लीज पुढे वाढवून देतात किंवा काढून घेतात. हे सर्व गोष्टी भविष्यातल्या आहेत, त्याच्यावर आपण न बोललेलंच बरं आहे. आणि शिवाय इथं म्हाडाप्रमाणे 18 वर्षाची सुद्धा अट आहे, 18 वर्ष पूर्ण असण्याची. आणि देशामध्ये तुमच्या नाव कुठंही घर नसलं पाहिजे. ही एक तिथं म्हाडापेक्षा एक वेगळी अट आहे की देशामध्ये तुमचं कुठंही पक्के घर नसायला पाहिजे. आता याचा अगर मार्केट रेट कम्पॅरिझन करायचं म्हणलं तर याचा आपण डायरेक्ट मार्केट रेटशी कम्पेअर करू शकतो, कारण याला जे भेटणार एम्युनिटीज वगैरे आहेत त्या सर्व बिल्डर प्रमाणेच आहेत. एकच आपल्याला जी खटकलेली आहे ती आपण तुम्हाला सांगितलेली आहे. बाकी सर्व गोष्टी याच्या ठीकठाक चांगल्या आहेत. तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मगच या पीएमआरडीच्या प्रोजेक्टसाठी अप्लाय करा. तर सर्व गोष्टी आपण बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत या एकाच व्हिडिओमध्ये, कारण याचा दुसरा व्हिडिओ आपण काही बनवणार नाहीये, कारण तसं काही बनवायची आवश्यकता पण नाही. भरपूर गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.